विकास त्या मानाने अजून झालेला नाही मागच्या काळात, पण आता राजेंद्र दिवसे साहेब जे आहेत त्यांनी कोणतेही पद नसताना, कोणती अपेक्षा नसताना, कुठलीही त्यांना काही नसताना त्यांनी फक्त विकास काम म्हणजे विकास कामाची सुरुवात केली. कारण कसं होतं, इतर वेळेला फक्त पद मिळाल्यानंतरच विकास कामं होतात किंवा होणार नाहीत याची शाश्वत नसते. पण साहेबांनी पद नसताना त्यांनी पूर्णपणे विकासाचा ध्येयच घेतलेला आहे. कारण की त्यांनी प्रत्येक माध्यमातून असू दे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये लाईट असतील, रस्ते असतील, गटर असतील, लहान मुलांचं शिक्षण असेल, शाळेच्या माध्यमातून असेल ते, पतसंस्थेच्या माध्यमातून असेल ते, हॉलच्या माध्यमातून असेल ते, प्रत्येकांना जेवढं काही देता येईल तेवढं त्यांनी दिलंय त्यांच्या मार्फत. कुणालाही रात्रीचा 12 वाजता जरी फोन आला तर त्या अडचणीसाठी, सुखदुःखासाठी ते धावून येतात. गावातल्या कुठल्याही व्यक्तीचं काही अडचण आली, प्रॉब्लेम आले तर पहिला कॉल हा राजे दिवसेंना असतोय आणि ते तिथं पोचतात. एवढ्या वेळेत वेळ काढून त्यांनी पोचतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कुठलंही कार्य, आज ग्रामपंचायत त्यांची नागदेवडीमध्ये त्यांची सत्ता असताना त्यांना आयतं सरपंच पद मिळत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही. फक्त आणि फक्त निस्वार्थीपणे त्यांनी फक्त जनतेसाठी आणि त्यांच्या लोकांसाठी त्यांनी फक्त आज कार्य केलेलं आहे. त्यामुळं ह्याच्या आधी हा आमच्या गावात त्यांना पद नसताना विकास काम झालेला आहेच आणि ह्यापुढे 100 ना 1001% होणारच याची शाश्वती आहे.